मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी मेहनत करतो. पण तुम्ही कमवलेला पैसा तुमच्यासाठी मेहनत करतो का? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठे पैसे लागतात किंवा शेअर मार्केटचं खूप ज्ञान असावं लागतं. पण असं अजिबात नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा नुकतीच कमवायला सुरुवात केली असेल, तर गुंतवणूक कशी आणि कुठून सुरू करावी याच्या अगदी सोप्या 5 स्टेप्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर गुंतवणुकीची भीती कायमची दूर होईल. चला तर मग सुरू करूया. गुंतवणूक सुरू करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे तुमच्यावर असलेलं महागडं कर्ज संपवणं. जर तुमच्यावर क्रेडिट कार्डचं बिल किंवा पर्सनल लोन असेल, ज्याचा व्याजदर 12 ते 24% असतो, तर अशा वेळी कुठेही गुंतवणूक करून फायदा नाही. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा कर्जावर जाणारं व्याज हे जास्त असतं. म्हणूनच कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीकडे वळण्यापूर्वी आपली जुनी महागडी कर्जे लवकरात लवकर नील करा. हाच तुमच्या गुंतवणुकीचा पाया असेल. कर्ज संपवल्यानंतर दुसरी महत्त्वाची स्टेप आहे इमर्जन्सी फंड तयार करणे. आयुष्य अनपेक्षित आहे. अचानक नोकरी जाणं, तब्येत बिघडणं किंवा घरातील मोठं नुकसान, अशा वेळी आपल्याला पैशांची गरज पडते. जर हा फंड नसेल तर आपण केलेली गुंतवणूक आपल्याला मध्येच तोडावी लागते. तुमच्या महिन्याचा जो काही खर्च असेल, उदाहरणार्थ भाडं, रेशन, बिल, त्याच्या किमान 6 महिन्यांचा खर्च बाजूला काढून ठेवा. हा पैसा शेअर मार्केटमध्ये न लावता बँक अकाउंटमध्ये किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवा, जेणेकरून गरजेच्या वेळी तो लगेच वापरता येईल. मित्रांनो, अनेक जण थेट शेअर्स खरेदी करतात, पण विमा घ्यायला विसरतात. गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी 2 विमे अत्यंत गरजेचे आहेत. आजकाल हॉस्पिटलचा खर्च लाखो रुपयांमध्ये होतो. एक आजारपण तुमची वर्षानुवर्षांची बचत संपवू शकतं. म्हणूनच स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी एक चांगला हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्या. जर तुम्ही तुमच्या कुटुंबात एकटेच कमवते असाल, तर तुमच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक अडचण भासू नये म्हणून टर्म इन्शुरन्स असणं अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, इन्शुरन्स ही गुंतवणूक नाही, तर तुमच्या गुंतवणुकीचे रक्षण करणारे कवच आहे. आता वळूया प्रत्यक्ष गुंतवणुकीकडे. जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला मार्केटचा अनुभव नसेल, तर थेट शेअर्स खरेदी करण्याऐवजी म्युच्युअल फंड्समधून सुरुवात करा. SIP म्हणजे दरमहा एक निश्चित रक्कम तुमच्या बँक खात्यातून थेट चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते. यासाठी तुम्हाला रोज मार्केट ट्रॅक करण्याची गरज नाही. तुमचे पैसे एक्सपर्ट फंड मॅनेजर्स हाताळतात. जर तुम्ही चांगल्या इंडेक्स फंड किंवा लार्ज कॅप फंडमध्ये 5 ते 10 वर्षांसाठी SIP सुरू ठेवली, तर चक्रवाढ व्याजाच्या ताकदीमुळे तुम्हाला 12% ते 15% उत्तम रिटर्न्स मिळू शकतात. म्युच्युअल फंडसोबतच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सुरक्षितता असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही काही भाग सरकारी योजनांमध्ये गुंतवला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये चढ उतार होतात, पण सरकारी योजनांमध्ये तुमचे पैसे आणि परतावा दोन्ही 100% सुरक्षित असतात. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये PPF खातं उघडू शकता, जिथे टॅक्स फ्री रिटर्न्स मिळतात. याशिवाय तुम्ही बँकेत दरमहा रिकरिंग डिपॉझिट करू शकता किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पैसे गुंतवू शकता. तुमच्या एकूण गुंतवणुकीतील 70% भाग म्युच्युअल फंड आणि 30% भाग अशा सुरक्षित सरकारी योजनांमध्ये ठेवा. यालाच म्हणतात एक परफेक्ट पोर्टफोलिओ. तर मित्रांनो, गुंतवणूक सुरू करण्यासाठी योग्य वेळेची किंवा खूप मोठ्या रकमेची वाट पाहू नका. महत्त्वाची आहे ती फक्त एक सुरुवात. आजच तुमची पहिली SIP सुरू करा आणि स्वतःचे भविष्य सुरक्षित करा. तुम्हाला गुंतवणुकीबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, ज्यांनी अजून गुंतवणूक सुरू केलेली नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.